सो जाहिरात ही योग्य किंवा अयोग्य असते ना, स्वस्त किंवा महाग कशी असू शकते. बरोबर आहे. जर ती तुम्हाला महाग वाटत असेल याचा अर्थ तुमचं प्लॅनिंग चुकलंय ना, कारण तुम्ही जेवढी किंमत देताय तेवढ्या ऑडियन्स पर्यंत त्या किमतीत तुम्ही पोहोचत नाही, म्हणजे ती महाग आहे. पण तोच जो ऑडियन्स तुम्हाला डबल आणि ट्रिपल मिळाला तर तुम्ही म्हणाल ती स्वस्त आहे जाहिरात इतर याच्यापेक्षा. तुम्ही कल्पना करा, कोणी विचार केला होता का टीव्हीवरनं नाटक लॉन्च करता येऊ शकतं. तर त्याचं सिम्पल फंडामेंटल होतं की नाटक येतं एवढं करण्यापुरती जाहिरात करायला लागते 2 दिवस 3 दिवस, की नुसत्या रेटिंगवर जाऊन चालणार नाही. मला नाटक बघणारे कोण आहेत, तो कुठला चॅनल बघताय, तर त्या चॅनलवर केलं पाहिजे ना. मग ऑब्व्हियसली मी तो चॅनल सिलेक्ट केला आणि मग त्याच्यात आम्हाला सक्सेस मिळाला. ॲट राईट प्लेस ॲट राईट टाइम. जेव्हा ते 3 कॉम्बिनेशन जुळतात तेव्हा तुमची जाहिरात सक्सेसफुल होते. नमस्कार, उद्योजक कट्ट्यावर तुमचं मनापासून स्वागत. आज बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे फक्त तुमचं प्रॉडक्ट तयार करणं महत्त्वाचं नसतं, तर ते लोकांना दिसणं आणि लोकांच्या मनात ते ठसवणं तेही महत्त्वाचं असतं. आणि या सगळ्याच गोष्टीला म्हणतात जाहिरात आणि त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी. ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी, ॲडव्हर्टाईज स्ट्रॅटेजी कशी असावी, काय काळजी घ्यावी, कुठली जाहिरात उत्तम प्रकारे लोकांच्या मनात ठसते, रुजते, त्याच्यासाठीचा रोडमॅप काय असावा, या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि हे चर्चा करण्यासाठी आज आपल्या कट्ट्यावर आहेत गोखले सर. नमस्कार सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. मनोज गोखले सर हे मीडिया अँड टीए या कंपनीचे डायरेक्टर आहेत आणि गेली 25 वर्ष त्यांना जाहिरात क्षेत्राचा अनुभव आहे. जाहिरात कोळून त्यांनी प्याली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळं खूप म्हणजे अगदी प्रिंटपासून ते इन्फ्लुएन्सर मीडियापर्यंत अशा सगळे विषय आज आपण सर गप्पा त्या विषयावर मारू. म्हणजे ज्यांना जाहिरात करायची आहे, मग तो बिझनेस छोटा असो की मोठा, त्या सगळ्यांसाठी हा पॉडकास्ट एक मास्टर क्लास होईल किंवा त्यांना खूप त्यातनं टिप्स मिळतील. सर, तुमचं स्वागत. धन्यवाद. आता जाहिरात हे म्हणजे जाहिरातीशिवाय ते म्हणतात ना की तुम्ही सोनं घालून जर चिंध्या विकल्या तर ते विकल्या जातात, पण तुम्ही चिंध्या घालून जर सोनं विकायला गेलात तर ते विकल्या जात नाही. तर नेमकं जाहिरात म्हणजे काय आणि ज्यांना जाहिरात करायची आहे त्यांनी कुठल्या मानसिकतेतनं पुढे गेलं पाहिजे? बेसिकली आपण जाहिरात जेव्हा म्हणतो ना, तर खूप लोकांचा गैरसमज आहे की जाहिरात म्हणजे कुठल्या तरी मीडियमच निवडायला पाहिजे. कुठलं तरी आयदर प्रिंट असेल, होर्डिंग असेल, टी व्ही असेल. तर माझं त्याच्याविषयी स्पष्ट मत आहे आणि मी शिकलो आहे ते, म्हणून मला माहिती आहे की ॲडव्हर्टिजमेंट किंवा जाहिरात किंवा कम्युनिकेशन स्टार्ट्स विथ युअर सेल्फ. पहिलं तुम्ही कसं बोलता, बरोबर आहे. दुसरं कम्युनिकेशन असतं तुम्ही काय विचार करता, तुम्ही तुमच्या कस्टमरला अप्रोच कसं होता, त्यानंतर त्याची सायकॉलॉजी तुम्ही ओळखली आहे का, त्या सायकॉलॉजीला धरून तुम्ही तुमची कुठल्याही प्रकारची पब्लिसिटी करता का. मग ते अगदी लिफलेट असेल, त्यानंतर तुमचं पूर्वी नाही का वॉक इन लोक यायचे, त्यांच्याशी बोलतो कसा तुमचा स्टाफ. तर कम्युनिकेशन मॅटर्स अ लॉट. तर ते कम्युनिकेशन कसं आहे तुमचं. बरं, दुसरी गोष्ट अशी की कुठलंही प्रॉडक्ट हे चालतं कशामुळे माहिती आहे ना, तुम्ही जे बोललात, तुम्ही प्रॉडक्ट विकलं, ते जसं बोललाय तसं परफॉर्म करताय का. आणि ते जर परत बाय झालं दुसऱ्या सायकलमध्ये तर खूप लोकांपर्यंत परत पोचतं ते, आणि दॅट मेक्स युअर ब्रँड, की ज्याला आपण ब्रँड लॉयल्टी म्हणतो किंवा लॉयल्टी ऑफ द प्रॉडक्ट म्हणतो. तर हे कम्युनिकेशन तुम्ही कसं डिझाईन करता, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, हे तुम्ही कुठलाही व्यवसाय सुरू करताना ठरवायला पाहिजे. की मी पब्लिसिटी, ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे पब्लिसिटी, रिचिंग आउट टू द पीपल. आता हे वेगवेगळ्या लेवलवर काम करत असतं, तर त्या लेवल तुम्ही ओळखल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह सेट केले पाहिजे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर लेटेस्ट 5 स्टेप्स आहेत अशा आपण म्हणू कुठल्या कम्युनिकेशनच्या. तर एक आहे, ती पहिली स्टेज सुरू होते, ते म्हणजे अवेअरनेस. एखादं प्रॉडक्ट तुम्ही डिझाईन करता आणि आता तुम्ही त्यावेळी डिझाईन केल्यानंतर ते कोणाला विकायचं हे ठरवता, ज्याला आपण म्हणतो की तुमचा टार्गेट ऑडियन्स किंवा टार्गेट कन्झ्युमर किंवा पोटेन्शियल कन्झ्युमर, की हा त्या ब्रॅकेटमध्ये येतो जो हा तुमचं प्रॉडक्ट वापरू शकतो. आता ते तुम्ही डिफाईन करायला लागतं. आता त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यासाठी तुम्हाला उत्तम, जसं कुठल्याही चांगल्या गोष्ट आहे, गाणं जर चांगलं म्हणायचं असेल तर पहिलं तुम्ही चांगलं गाणं ऐकलं पाहिजे. चांगलं बोलायचं असेल, उत्तम वक्ता व्हायचं असेल तर उत्तम श्रोता व्हायला लागतं, बरोबर आहे. तसं तुम्हाला जर जाहिरात करायची आहे तर
तुमचं येणारं जे कम्युनिकेशन असतं मार्केटमधनं त्याचे तुम्ही उत्तम रिसिव्हर पाहिजे. तर तुम्हाला कळू शकतं की कोण आपल्यावरती कसं कम्युनिकेशन टाकतंय, तसं आपल्याला आपल्या टार्गेट ऑडियन्सवरती काय कम्युनिकेशन टाकायला लागेल, त्याची सायकॉलॉजी काय. आता त्याच्यामध्ये मूळ गाभा असा आहे की कम्युनिकेशन कशा पद्धतीचं पाहिजे डिझाईन केलेलं. तर ॲडव्हर्टायझिंगमध्ये एक बेसिक प्रिन्सिपल मानलं जातं, ते म्हणजे प्रत्येकाचं बाईंग बिहेवियर वेगळं असतं. म्हणजे ते अगदी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून सांगायचं तर बेसिकली ऑक्युपेशन अँड एज्युकेशन एखाद्या माणसाचं, ह्याच्यावरनं तो त्या कॅटेगरीत जात असतो की तो कुठल्या प्रॉडक्ट बाय करेल. तुम्ही नीट विचार केला, तुम्हाला उदाहरण द्यायचं आलं, याच्यामध्ये मी कुठल्याही कमॉडिटीला किंवा कॅटेगरीला डिग्रेड करत नाही, मी उदाहरणासाठी सांगतो की लेटेस्ट आय टीमध्ये काम करणार माणूस आहे, तर तुम्ही ह्या पॅरामीटरवर ताडून बघा ऑक्युपेशन आणि एज्युकेशन, तर तुम्हाला लक्षात येईल ही इज वेल एज्युकेटेड ऑब्व्हियसली, आणि ऑक्युपेशन तो प्रीमियम क्रीम ऑक्युपेशनमध्ये आहे. सो ही चॉईसेस विल बी डिफरंट, बरोबर आहे. त्याच माणसाला तुम्ही जर एखादा लेटेस्ट डिपार्टमेंटल स्टोअरचा मालक आहे किंवा एखादा हॉटेलचा मालक आहे किंवा एखाद्या मंडईमधल्या भाजीच्या मोठ्या गाळ्याचा मालक आहे, तर तुम्ही नीट विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल जेवढा आय टीमधला माणूस पैसे कमवतो तेवढाच तोही कमवत असेल. सो इन्कम तेवढंच आहे, पण बाय हिज ऑक्युपेशन आणि बाय हिज एज्युकेशन त्याचे चॉईसेस वेगळे असणार आहेत. आय टीवाल्याचे त्याचे सेम नसतील. सो तुम्हाला हे ओळखता यायला पाहिजे की माझ्या प्रॉडक्ट कोणाकडे जाणार आहे, त्याचं ऑक्युपेशन काय असू शकतं, त्याचं एज्युकेशन काय असू शकतं. त्या लेवलनी त्या हॉरिझॉन्टली तुम्हाला जाहिरात करायला लागते, कम्युनिकेशन डिझाईन करायला लागतं. हा बेसिक फंडामेंटल आहे. म्हणजे रादर मी असं म्हणतो ना, ॲडव्हर्टायझिंग इज नथिंग बट सायकॉलॉजी अँड कॉम्बिनेशन ऑफ कॉमन सेन्स. हे जर तुम्ही केलं तर प्रत्येक माणूस ठरवू शकतो की आपल्याला कोणापर्यंत पोहोचायचं. आता अवेअरनेसला तुम्ही पोहोचलात, मी दुसरं सांगितली स्टेज असते ती म्हणजे एकदा बाय केलं त्याने प्रोडक्ट, ही इज हॅपी. मग तो परत जेव्हा बाय करायचं असतं तेव्हा परत त्याला ऑप्शन ओपन असतात, त्यावेळेला तिथं तुमची जाहिरात काम करत असते. सो त्या स्टेजला करत असते. तिसरी स्टेज असते ती तुमची असते तुमच्या इकोसिस्टमवर काम करत असते. म्हणजे तुमचे स्टाफ आहे, तुमचे वेंडर्स आहेत, आणि या सगळ्यांना कम्फर्ट झोनमध्ये नेत असते. कारण त्यालाच तर ब्रँड म्हणतात ना. म्हणजे ब्रँड म्हणजे फक्त कस्टमरनी घेणं नसतं, तर त्याची बॅकएंडनी सुद्धा त्याच्यावरती तेवढा ट्रस्ट ठेवला पाहिजे, आणि इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ इकोसिस्टम. तर ते केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या एम्प्लॉईजवर जाहिरात काम करत असते, तुमच्या वेंडर्सवर काम करत असते. दुसरी गोष्ट अशी एक, खूप कमी लोकांना हे लक्षात येतं की फक्त टार्गेट ऑडियन्स सुद्धा कधी कधी टार्गेट करून चालत नाही. तुमच्या प्रॉडक्टचा अवेअरनेस हा सगळ्यांना असायला लागतो. दॅट मेक्स यू अ डिफरन्शिएटिंग प्रॉडक्ट दॅन अदर्स, ज्याला आपण ॲडव्हर्टायझिंगच्या भाषेमध्ये म्हणतो पोझिशनिंग. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक कोटीची गाडी, बरोबर आहे, तर 1 कोटीची गाडी घेणारा माणूस हा वेगळा आहे हे कळण्यासाठी ज्यांच्याकडे या गाड्या नाही आहेत त्यांच्यावरही तुम्हाला कम्युनिकेशन करायलाच लागतं. त्याशिवाय तो 1 कोटीच्या गाडीतून येणारा माणूस कोणतरी खास आहे कसं कळेल. एखाद्या घड्याळ तुम्ही घालून बसला आणि त्याची किंमत 2 कोटी रुपये किंवा 20 लाख रुपये समजा, अशी घड्याळ मिळतात जगामध्ये. आता ज्याला त्या ब्रँडचीच माहिती नाही आहे कॉमन मॅनला, तो म्हणे हे तुळशीबागेतनं आणलंय का काय म्हणाल, त्याला काय करणार ना. सो हे तुम्हाला पोझिशनिंग करायला लागतं, ज्याच्यासाठी तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगचा वापर करायला लागतो आणि मार्केट डिफाईन करायला अगदीच. सर, तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे सगळे सांगितले की नेमकं काय तुम्ही विचार केला पाहिजे आणि पोझिशनिंग कसं केलं पाहिजे. दुसरं, गेल्या 25 वर्षात जेव्हा तुम्ही सुरू केलं आणि आत्ताचा काळ, गेल्या 25 वर्षातनं खूप म्हणजे ॲडव्हर्टाईज खूप बदलली आहे सगळी. तर हे बदलाचे कुठले कुठले टप्पे तुम्हाला माइलस्टोन वाटतात किंवा तुमच्या लक्षात राहिले, थोडं जरा अनुभवाने काही सांगितलं. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा ॲडव्हर्टायझिंगमध्ये होतो असं म्हणायला नको आपण, त्याच्या आधी जेव्हा आपण साधारण 18 वर्ष पूर्ण करतो तेव्हा ॲडल्ट झालो असं धरतो. सो यू बिकम अ पोटेन्शियल बायर फॉर एनी प्रोडक्ट, बरोबर आहे. तर तेव्हापासूनची ट्रान्झिशन जर आपण विचार केले तर तुम्हाला लक्षात येईल की पूर्वी लिफलेट वाटली जायची नाही का, एक्झिबिशन्स असायची किंवा हे, तर पूर्वी लिफलेट, कारण तेव्हा मर्यादित शहरं होती, लिमिटेड पॉप्युलेशन होतं, त्यामुळे लिफलेट वाटली जायची. ते करता करता त्याच्यावरती न्यूजपेपरमध्ये जाहिरात करण्याची पद्धत चालू झाली, आणि न्यूजपेपरची जाहिरात करताना लोकांना असं लक्षात यायला लागलं की सगळेच जण तो न्यूजपेपर वाचत नाहीत ना. प्रत्येकाचा न्यूजपेपरचा चॉईस वेगळा असू शकतो. उद्या 2 पेपर असतील, 3 पेपर असतील, तर तुम्ही एखाद्या न्यूजपेपरमध्ये जाहिरात केली तर ती दुसऱ्याला कशी कळणार. हा टप्पा आला, बरोबर आहे, न्यूजपेपरमध्ये जाहिरात. त्याचवेळी न्यूजपेपरमध्ये अजून एक टप्पा महत्त्वाचा असा आला की तुम्हाला एक्सपांड करायचं आहे. आज उदाहरण घेऊ, समजा
की तुम्ही पुण्यातली कंपनी आहे किंवा पुण्यातला ब्रँड आहे किंवा मुंबईतला ब्रँड आहे. आज त्याला कोल्हापूरला जायचं आहे, आज त्याला नाशिकला जायचं आहे, आज त्याला औरंगाबादला जायचं आहे, महाराष्ट्र ओलांडून आज त्याला UPमध्ये जायचं आहे किंवा गुजरातमध्ये जायचं आहे किंवा MP मध्ये जायचं आहे. तर सगळ्या ठिकाणी प्रिंटची ॲड करत करत असं लक्षात यायला लागलं की ह्या क्रॉस सेक्शन मिळत नाही एकतर, कारण ज्या पेपरला जाहिरात करणार त्याचा रीडरच तुमची जाहिरात बघू शकणार आहे, म्हणजे दुसऱ्यांना कधीच ते प्रॉडक्ट दिसणार नाही. मग बाहेर शहरांमध्ये जायचं असेल तर त्याच्या मल्टिपलमध्ये जाहिराती घ्यायला पाहिजे. मग तो जर खर्च काढला तर असं लक्षात यायला लागलं की याच्यावर काहीतरी पर्याय पाहिजे. आणि ॲक्च्युली टेलिव्हिजन वरची जाहिरात हा त्याला पर्याय म्हणून खूप पॉप्युलर झाला तेव्हा. याचं कारण असं की सिंगल पॉईंट एअरिंग आहे ना, म्हणजे तेव्हा DD एकच चॅनल होता. ते एका चॅनलवर जाहिरात केली की तुम्हाला सगळीकडे त्या जॉग्राफिकल म्हणजे अगदी रिजनल DD मराठीवर केली तर महाराष्ट्र कव्हर होतो. आणि इररिस्पेक्टिव्ह क्रॉस सेक्शन, कोण कुठला पेपर वाचतो याच्याशी संबंध नाही, सगळ्यांना जाहिरात दिसायला लागली. तर ही तिसरी त्याची फेज आली. ते करत असताना लोकांना असं लक्षात आलं की टीव्हीवरची जाहिरात करतोय, प्रिंटची करतोय, पण आपल्याला रिमाइंडर म्हणून काहीतरी सर्व्हिस करायला पाहिजे. मग होर्डिंगची पद्धत चालू झाली. तुम्ही बघितलं तर पूर्वी पुण्यामध्ये पाट्या असायच्या बघा, दुकानं अजूनही आहेत म्हणजे, आणि ते ऍडव्हर्टाइजमेंट आहे ना, ती देशभरातल्या त्या चर्चेचा विषय आहे. तर अशा पद्धतीचं सुरू झालं. मग त्यानंतर होर्डिंग आली. आज तुम्ही सिग्नलला थांबल्यानंतर होर्डिंगकडे पटकन लक्षात तुम्हाला कळतं. आता याच्यामध्ये या स्टेज क्रॉस करत करत टीव्ही एका पीकवर आला. टीव्ही एका पीकवर आल्यानंतर आता उलटी गरज कस्टमर म्हणजे क्लायंटला भासायला लागली की ते म्हणजे अरे मला आता इथं डिस्ट्रीब्युशन नाही, काय करायचं, इथं डिस्ट्रीब्युशन नाही, काय करायचं, मग हे स्पिलओव्हर होतोय का, वाया जाते का बजेट. बस ज्यांचं डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे त्यांना परवडतं ते, पण नसेल त्याला काय करायचं. म्हणून मग त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन यायला लागलं. म्हणजे काही कंपन्यांनी टीव्हीच्या तुम्ही बघितलं असेल नेटवर्क्सनी फ्रॅगमेंटेड ॲडव्हर्टायझिंग ही कन्सेप्ट आणली होती. तुम्ही विचार जर आठवलं तुम्हाला तर लक्षात येईल की बा आम्ही बॉम्बे स्पेसिफिक देऊ, आम्ही या एरिया स्पेसिफिक देऊ, आणि ते स्प्लायसिंग करायचे बीमचं आणि तिथे जाहिरात इन्सर्ट करायचं मेकॅनिझम शोधलं होतं. त्यानंतर हा टप्पा आल्यानंतर पुढचा टप्पा आला डिजिटल किंवा सोशल ॲडव्हर्टायझिंग. आता डिजिटल ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्ही जसं अंब्रेला म्हणून टीव्हीकडे गेलात, एक्झॅक्टली तुम्ही परत फ्रॅगमेंट करत परत तुम्ही मिनिस्क्यूड याच्यावरती आलात की नको मला टीव्हीवर नाही करायची, मला आता फक्त पुण्यातच करायचं असेल तर हायपर लोकल म्हणतो. आणि दुसरं असं झालं की टीव्ही प्रिंटवरनं टीव्हीला जाताना बजेटची खूप उडी वाढली. याचं कारण असं टीव्ही तसा स्वस्त आहे. जर तुम्ही रिलेटिव्ह कॉस्ट काढली तर टीव्ही स्वस्त पडतो, पण त्याचा तिकीट साईज जो एंट्री साईज तो मोठा आहे. वेअर डिजिटल मीडियम पॉप्युलर व्हायचं कारण असं झालं की त्याचं तिकीट साईज तुम्ही फ्रॅगमेंट करता, जिओ टार्गेटिंग करता, त्यामुळे तुम्ही 5,000 रुपयांनी, 2,000 रुपयांनी, 10,000 रुपयांनी जाहिरातदार करू शकतो. हेच तुम्ही टीव्हीवर करायला गेलात तर तेवढ्याच बजेटमध्ये होणार नाही. ते कारण तुम्ही नॅचरली जास्ती ऑडियन्सपर्यंत पोहोचताना, सो त्याची कॉस्ट त्याच्यामध्ये इन्कर झालेली आहे. तर ही फेज आली. आता डिजिटलमध्ये तुम्हाला आता एका स्पेसिफिक एरियात पिनकोडमध्ये जाहिरात करायची सोय आहे, तर तिथपर्यंत आपण आलेलो आहे. आता मला क्लायंट प्रश्न विचारतात की मग हे स्वस्त आहे हे का आपण करायचं नाही, ते स्वस्त हे का करायचं नाही. तर मला एक गोष्ट अशी लक्षात आली एवढ्या वर्षाच्या अनुभवाने, स्वस्त महाग काही नसते, इट्स व्हेरी रिलेटिव्ह टर्म. स्वस्त महाग आहे. तर माझ्या मते जाहिरात करताना ना कुठलीही करा तुम्ही, अगदी छोटी करा नाही ना मोठी करा. जाहिरात करताना मल्टीनॅशनल कंपनी जरी असेल ना कंझ्युमर प्रोडक्टवाली, तर ती स्वस्त महागाने विचार करत, ती योग्य अयोग्य हा विचार करतात. म्हणजे काय? सो जाहिरात ही योग्य किंवा अयोग्य असते ना, स्वस्त किंवा महाग कशी असू शकते. बरोबर आहे. जर ती तुम्हाला महाग वाटत असेल याचा अर्थ तुमचं प्लॅनिंग चुकलंय ना, कारण तुम्ही जेवढी किंमत देताय तेवढ्या ऑडियन्स पर्यंत त्या किमतीत तुम्ही पोहोचत नाही, म्हणजे ती महाग आहे. पण तोच जो ऑडियन्स तुम्हाला डबल आणि ट्रिपल मिळाला तर तुम्ही म्हणाल ती स्वस्त आहे जाहिरात इतर याच्यापेक्षा. सो योग्य असायला पाहिजे. आणि जिथं योग्य जाहिरात लोकांपर्यंत पोहोचते ते मीडियम नॅचरली कुठल्याही जगात प्रत्येक गोष्टीला किंमत आहे ना, त्यामुळे ते महाग असणारच, म्हणजे वाटणारच तुम्हाला. पण ते तुम्ही तसं न कम्पेअर करता योग्य अयोग्य म्हणून कम्पेअर करायला पाहिजे, वेदर इट इज सुटेड टू युअर प्रॉडक्ट ऑर नॉट. मग त्याला स्वस्त महागमध्ये तुम्ही तोलू नका. आता तुम्ही हे सांगितलंच, पण आता एखादा जो बिझनेस करतो त्याला आता माध्यम निवडायचं आहे, तर त्यांनी काय विचार केला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा मी मग असं सांगितलं जसं पहिल्या आपल्या प्रश्नामध्ये होतं तसं, त्यांनी डिफाईन केलं पाहिजे कोणापर्यंत पोचायचं आहे. एकदा ते डिफाईन केलं की त्याच्या तुमच्या बाईंग हॅबिट्स असतील किंवा त्याच्या रीडिंग हॅबिट्स असतील, त्याच्या वॉचिंग हॅबिट्स असतील, ह्या तुम्ही आधी रिसर्च केल्या पाहिजेत.
ज्याला मी आता मी हे रिसर्च करून देणारे पण कोणी असतात? हा रिसर्च मिळतो तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला रीडरशिप मिळते, त्यानंतर तुम्हाला बारकडनं टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट मिळतात, त्यामुळे तुम्हाला बेसिक आयडिया आहे. त्याच्यावर 100% नंबर प्लॅनिंग हे छोट्या क्लायंटला परवडणारं नसतं. याचं पण कारण एक किमान ढोबळ अंदाज येतो ना की बाबा हे हा पॅटर्न आहे. तर ते तुम्ही डिफाईन केलं पाहिजे की मला त्याची हॅबिट काय. याला मी आजकाल नवीन क्लायंटला समजून सांगायला लागलोय की तुम्ही नंबर प्लॅनिंग विचार करू नका. मी जास्ती करून रिजनल ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करतो. नॅशनल करतो कॅम्पेन, पण त्या प्रमाणात कमी असतात ती, तर रिजनल जास्ती असतात. तर मी रिजनल ॲडव्हर्टायझरला नेहमी सांगतो तुम्ही नंबरवर जाऊ नका. यू ट्राय टू फाइंड आउट प्रोफाईल ऑफ युअर प्रोडक्ट. आणि एकदा तुम्ही तुमचं प्रोफाईल डिफाईन केलं तुमच्या ऑडियन्सचं की त्याप्रमाणे प्लॅन करू. आता त्याच्या अनुषंगाने चॅनल निवडू. तर कुठलंही माध्यम असेल, म्हणजे प्रिंट असेल तर प्रिंट असेल, टी व्ही असेल तर टी व्ही असेल, डिजिटल असेल तर डिजिटल असेल, कुठलंही माध्यम निवडताना ना तुमच्या गरजेचं प्रोफाईल काय आहे, म्हणजे ऑडियन्सचं, चॅनलचं प्रोफाईल काय. मग तो रेटिंगमध्ये किंवा तो रीडरशिपमध्ये कमी असू शकतो पेपर किंवा टी व्ही चॅनल, पण तो तुमच्या प्रोफाईलला मॅच होणारा असेल तर तुम्ही तिथे जाहिरात केलीच पाहिजे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, मी नाटकाची जाहिरात करणारा मी पायोनियर आहे. म्हणजे मी आजपर्यंत 6 नाटकं लॉन्च केलेली आहेत. तुम्ही कल्पना करा, कोणी विचार केला होता का टीव्हीवरनं नाटक लॉन्च करता येऊ शकतं. तर त्याचं सिम्पल फंडामेंटल होतं की नाटक येतं एवढं करण्यापुरती जाहिरात करायला लागते 2 दिवस 3 दिवस. ते जर तुम्ही केलं तर आता ते करताना माझ्या असं लक्षात आलं की नुसत्या रेटिंगवर जाऊन चालणार नाही. मला नाटक बघणारे कोण आहेत, तो कुठला चॅनल बघताय, तर त्या चॅनलवर केलं पाहिजे ना. मग ऑब्व्हियसली मी तो चॅनल सिलेक्ट केला आणि मग त्याच्यात आम्हाला सक्सेस मिळाला. तर हे गरजेचं असतं की तुमचा कुठला क्लास भले कमी असू देत, पण तो जर बाहेर क्लास असेल तर दॅट ॲडव्हर्टायझिंग इज वर्थ डुईंग ना. तर तिथं केलीच पाहिजे तुम्हाला. म्हणजे नुसता मासचा पण विचार करून चालत नुसता मासेसचाही चालत नाही, नुसता क्लासेसचाही चालत नाही. सो इट नीड्स अ जस्टिफायबल प्लॅनिंग. आता ते करताना तुम्हाला ही सगळी माहिती पाहिजे ना की मागे असं घडतं असं घडतं असं घडतं. बरं, जाहिरातीमध्ये त्याच्यासाठीच तर तुम्ही काम करता. हो, त्याच्यासाठीच काम करतो. आणि जाहिरातीचा बेसिक तुम्हाला सांगू का, फंडामेंटल काय मी आत्तापर्यंत शिकलोय, मी वापरतोय आणि सक्सेसफुली वापरतोय, ते म्हणजे राईट ॲड ॲट राईट प्लेस ॲट राईट टाईम. जेव्हा ते 3 कॉम्बिनेशन जुळतात तेव्हा तुमची जाहिरात सक्सेसफुल होते. पण हे जुळवायचं कसं? आता साधा सोपं उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला लाईफ इन्शुरन्सची जाहिरात करायची असेल उदाहरणार्थ, तर तुम्ही मुंबईच्या लोकलवरती नोकरीसाठी जाणाऱ्या माणसाला जर प्लॅटफॉर्मवर सांगायला गेलात तर तो म्हणे, हे बाबा तू घरी बस, आत्ता येऊ नको, मला माझी नोकरी, माझी 7-5ची लोकल आहे, मला लाईफ इन्शुरन्सपेक्षा ते पहिलं महत्त्वाचं आहे, मला तिथं जाऊ दे. तेच तुम्ही त्याच्या रिसेप्टिव्हिटी जिथं जास्ती असेल त्यावेळात तुम्ही जर त्याला सांगायला गेलात तर ती रिसिव्ह पटकन होईल ना जाहिरात. तिथं रिजेक्ट होईल. सो ती जागा चुकली, वेळ चुकली, माणूस बरोबर आहे पण त्या 3पैकी 2 पॅरामीटर चुकले. तेच तुम्ही विचार करा की एखाद्या चहाची जाहिरात आहे, तर ती तुम्हाला असं कुठे पळता पळता दाखवून चालेल का. तिथं तुम्हाला कुठला ऑडियन्स पाहिजे, तर फॅमिली ऑडियन्स पाहिजे. कारण चहाचा ब्रँड, चहा कन्झम्पशन प्रत्येक माणूस करतो घरातलं. मग तिथं घरात आई वडील असतील तर ते बघणारे असले पाहिजेत, तुम्ही बघणारे असले पाहिजेत. कित्येक ब्रँड्स असे आहेत जे जाहिरात करतात एंटरटेनमेंट चॅनलवर, कारण तिथं मुलं बघत असतात, फॅमिली बघत असतात. सो क्रॉस सेक्शन तुम्ही जाहिरात दाखवत असता. तर अशा प्रॉडक्टची जाहिरात ही घरात घुसायची असेल तर फॅमिलीमध्ये शिरायला पाहिजे ना पहिली, तर ती तिथेच दाखवायला पाहिजे ना. ती कुठेतरी तुम्हाला बाहेर रस्त्यावर दाखवली तर चालणार नाही. तर हे असे बारकावे आहेत. त्यानंतर एखादा फार्मास्युटिकल प्रॉडक्ट आहे तर तुम्हाला ती जाहिरात कुठे दाखवायला पाहिजे, तर ती लोक कधी बघतात. फॉर एक्झाम्पल लॅक्झेटिव्ह असेल किंवा कुठलं हाडाचं औषध असेल, हे कोण बघतं. हे तर काय 25 वर्षाचे तरुण घेत नाहीत, ते सिनियर लोक घेतात. मग ते कुठल्या वेळी त्यांच्या हातात रिमोट असतो, तर दुपारी त्यांच्या घरी कोणी नसतं, मग तेव्हा असतो, मग तेव्हा तिथे जाहिरात केली पाहिजे. मग कधी कधी असं असतं की घरातली बाई किंवा पुरुष डिसिजन मेकर असतो, तो आणून देत असतो आई वडिलांना, मग ते कधी बघतात, तर संध्याकाळी एंटरटेनमेंट झोनमध्ये बघतात. आता काय झालं माहिती आहे ना, न्यूज चॅनलवरती रॅन्डम व्ह्युअरशिप असते, तुम्हाला माहिती आहे. कधी कोण कुठल्या वेळेला न्यूज चॅनल बघायला माहित नाही, कारण आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण न्यूज चॅनल ऑन करतो. तर म्हणून मग तुम्हाला असं लक्षात येईल की मेट्रोज आणि ह्याच्यामध्ये ना रात्री न्यूज बघण्याचं प्रमाण वाढतं. कारण माणूस सगळं आवडतो, आराम करतो, आता माझ्याकडे वेळ बघू, आपण डेचं समअप करू, आता काय झालं दिवसभर बघू. आता इंटरेस्टिंगली तुम्हाला सांगतो, मुंबईसारख्या शहरामध्ये माणूस रात्री तर बघतोच न्यूज, दिवसभर बघत असेल ट्रॅव्हल करताना ट्रान्झिशनमध्ये. मुंबईमध्ये सरप्राइझिंगली न्यूज चॅनल सकाळी काम करतात.
कारण घराबाहेर पडायच्या आधी माणूस म्हणतो बाबा लोकल Traffic डिले काय नाही आहे, ना, लोक- ब्लॉक नाही ना, कुठं ट्रॅफिक कसं असणार आहे, काही घटना घडली नाही ना, एक आढावा घेऊ आणि बाहेर पडू. सो हे तुम्हाला माहिती पाहिजे की कोण कुठे बघणार आहे आणि त्याप्रमाणे जाहिरात तुमची होऊ शकते. हे खूप महत्वाचं आहे, माध्यम निवडणं. हो. तर एक आता विषय निघाला म्हणूनच आजकाल सिरियल जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रॉडक्टची ऍड करतात. म्हणजे जे कलाकार जे आहेत ना ते डायलॉग असा मध्ये घालतात आणि त्या प्रॉडक्टची जाहिरात करतात त्याला- किंवा काहीतरी दिसतं किंवा मध्येच हो, काय ते हो. गुलाबजाम किंवा हो. इतर काय बाकरवडी अशा दिसतात. हे प्रकार काय त्याला इन प्रोग्राम ऍडव्हर्टायझिंग म्हणतात. ते कितपत प्रभावी होतं? इफेक्टिव्ह आहे ते कोणासाठी ते समजून सांगतो तुम्हाला. आता असं उदाहरण घेऊ आपण, एक एस्टॅब्लिश ब्रँड आहे की जो सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल चॉकलेट्स आहे, मिठाईवाले आहेत किंवा कुठलाही ब्रँड असेल, तर मेलोडीची लॅपटॉपवाला असेल किंवा कुठला, आता हे नवीन टॉपिक चालू आहे, तर तो ब्रँड माहिती असेल समजा, आणि त्यांनी जर इन प्रोग्राम मध्ये केलं, समजा इंटिग्रेशन म्हणतात त्याला, ब्रँड इंटिग्रेशन म्हणतात, ते जर केलं तर त्याला उपयोग होईल ना ऑब्व्हियसली. कारण त्या सेकंदापुरतं त्या वेळेपुरतं तो ब्रँड दिसतो जो इन्फ्लुअन्स करतो इनडायरेक्टली सबकॉन्शियस लेवलला. पण तो माहिती तर पाहिजे. तिथं उद्या असं गृहीत धरा की तुम्ही किंवा मी जाहिरात केली तर लोक दुर्लक्षच करतील ना, कळणारही नाही त्यांना. याचं कारण असं, तो ब्रँड लोकांना माहीतच नाही. नाही. सो त्या लॅडरवरती तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की डायरेक्ट इंटिग्रेशन किंवा डायरेक्ट, आजकाल नवीन तुम्ही बघितलं असेल तर न्यूज चॅनलवरती वे आउट ओपन झाला ऍडव्हर्टायझिंगचा, ते म्हणजे हेडलाईन ब्रँडिंग, हो, हो. असं वगैरे, लॅपटॉप ब्रँडिंग, हे सगळं. ब्रँड वगैरे तर मी नेहमी असं म्हणतो की देर आर स्टेप्स इन द लॅडर. पहिलं तुम्ही जाहिरात करता, ती टीव्हीची असेल, प्रिंटची, कुठल्याही मीडियमची असेल, ती पहिली जाहिरात करताना तुम्ही बेसिक पहिली तर पायरी घ्या, लोकांना अवेअरनेस करा. मग अवेअरनेस कसा करायचा, तर त्याला क्रिएटिव्ह पद्धत आहे. टीव्हीवर करायची तर त्याला ऑडिओ व्हिज्युअल एक्सप्रेसिव्ह पद्धत आहे. मग तुम्ही ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवा. मग तिथून जेव्हा लोकांना माहिती होईल तेव्हा तुम्ही मग नॉन एफसीटी म्हणजे एल बँड आणि ह्याच्यावर डायरेक्ट एल बँडवर गेलात तर तुमचं प्रॉडक्ट कळेल का. सो आधी पीपल नीड टू नो युअर फिलॉसॉफी, की तुमचं प्रॉडक्ट काय आहे, कोणासाठी आहे, ते काय देतं, त्याचे इमोशनल ॲट्रिब्यूट्स काय आहेत हे माहिती पाहिजेत. मग तुम्ही एक 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 स्टेप चढून वर जाऊ शकता. सो प्रॉडक्ट इंटिग्रेशन इज द ऑलमोस्ट लास्ट स्टेप की ज्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. ते पहिलं केलं तर नाही चालणार, तर तुम्हाला नुसतंच मानसिक समाधान मिळेल पण त्याचा उपयोग होणार नाही. उदाहरण घेतलं, लॅपटॉप ब्रँडिंग असतं. आता लॅपटॉपवर एखाद्या चॉकलेट कंपनीने जाहिरात केली तर त्यांना सांगायला लागत नाही ना आम्ही काय बनवतो, किंवा लॅपटॉप कंपनीने जाहिरात केली त्यांना सांगायला लागत नाही ना आपण काय बनवतो. अशी कल्पना करा. त्याच्याऐवजी मीडियन टी, आता तुम्ही माझ्या कंपनीचं नाव सांगितलं, तिथे मीडियन टी दिलेलं आपलं. लोक काय संबंध, कोण आहे माहित नाही काय. बरं, तो मला फुकटात दिलं तरी उपयोग नाही होणार त्याचा. आधी ते माहिती असेल, आधी माहिती असायला पाहिजे ना लोकांना. म्हणजे वेअर आहे ते सगळ्यात प्रीमियम आहे बरं का ऍडव्हर्टायझिंग, वे ऑफ ऍडव्हर्टायझिंग. मी असं म्हणतो मला फुकटात दिलं तरी मला उपयोग होणार नाही. याचं कारण पहिली तुम्ही स्टेप क्रॉस नाही केली, दुसरी नाही केली, तिसरी नाही केली. तुम्ही जसं म्हणालात तसं योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य टाइमला जाहिरात करणं महत्वाचं आहे. तर हे थंब रूल आहे. खूप महत्वाचं आहे, म्हणजे निर्णय घेणं. सर आता तुम्ही एवढी वर्ष काम केलं, टीव्ही इंडस्ट्रीसाठी काम केलं, आत्ता प्रचंड प्रमाणात डिजिटल वाढत आहे, इन्फ्लुएन्सर्स नवीन नवीन येत आहेत, त्याच्या थ्रू ॲडव्हर्टाईज होत आहे. अशा या सगळ्या याच्यात टीव्ही अजूनही रेलेव्हंट आहे का? मला एक सांगा, आपण लेटेस्ट से प्रिंटपासून सुरू करू. प्रिंट पॉप्युलर होत गेलं, प्रिंटमध्ये जाहिरातीचा फ्लो वाढला. मग आपण मगाशी बोलतो जसं टी व्हीचा उदय झाला, बरोबर आहे. टी व्हीवर जाहिरात केली तेव्हा प्रिंट काय संपलं का कधी? असे मध्ये बातम्याही आल्या होत्या की प्रिंट आता काही खरं नाही आणि काय होईल. इव्हन कोविडमध्ये प्रिंट खाली गेलं होतं कारण सर्क्युलेशन कमी झालं होतं. पण आता परत तुम्ही बघितलं तर तुम्हाला जाणवेल प्रिंट संपलाय का? नाही संपलं. कारण ना प्रत्येक मीडियमच्या स्ट्रेंथ्स असतात, वीकनेस असतात, तसे स्ट्रेंथ्सही असतात. तर मला एक सांगा, ऍडव्हर्टायझरनी नेहमी स्ट्रेंथ्स बघायला पाहिजेत का वीकनेसवरच भर द्यायला पाहिजे? म्हणजे सेनापतीने युद्ध हरणार आहे म्हणून शंख फुंकायचा असतो का मी युद्ध जिंकणार काही केलं तरी म्हणून शंख फुंकायचा असतो? तो जर पहिला हरला असेल तर काय उपयोग ना. तसं येते. म्हणजे तुम्ही मीडियम निवडताना त्याचे पर्पज ओळखा ना. जसं प्रिंटमध्ये तुम्ही तुमची जाहिरात 8 दिवस 2 दिवस 5 दिवस डोळ्यासमोर राहू शकते, ही त्याची स्ट्रेंथ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देता येऊ शकते, ही त्याची स्ट्रेंथ आहे. जी टीव्हीवर नाही ना, टीव्हीवर टाइममध्ये असते आणि रिकरिंग कॉस्ट आहे सेकंदांमध्ये. तिथं तुम्ही माहिती नाही देऊ शकत. तिथे तुम्हाला युनिडायरेक्शनल कम्युनिकेशन लागतं, सिंगल डायरेक्शनल.
एका वेळी एक मुद्दा सांगा. तुम्ही जर 10 मुद्दे सांगायला गेला तर कोणीच काही लक्षात ठेवणार नाही, बरोबर आहे. पण प्रिंटमध्ये हा फायदा आहे. तर प्रिंटवर टीव्ही आला तर प्रिंट संपलं का? नाही संपलं. रेडिओ आला, जो पूर्वी फक्त आकाशवाणी हे गव्हर्नमेंट मीडियम राहिलं होतं, प्रायव्हेट चॅनलचा उदय झाला. आता तेव्हा असा विषय झाला की हे प्रायव्हेट चॅनल असेल तसे आकाशवाणीचं काही नाही, उत्तम चाललंय त्यांचं, तिथे जाहिरात करतात लोक. रादर आता असं तुम्हाला लक्षात येईल की लोक म्हणतात त्यापेक्षा आकाशवाणी छान आहे, तेच ऐकायला जाऊ करतात. असा ट्रेंड चालू झाला आजकाल. तर तो रेडिओचं काही नाही झालं. बरं, रेडिओ डिजिटल आलं, लोक म्हणायला लागले डिजिटल स्वस्त आहे, डिजिटलवर करू, डिजिटलवर करू. टीव्ही संपला का? नाही संपला. ऐका, कमी जास्ती होत असेल शेअर, बरोबर आहे. पण ओव्हर द पिरियड मी असं ऑब्झर्व केलं आहे की पूर्वी तुमचं 100 बजेट असेल तर ते पुढच्या वर्षी 150 होतं, दुसऱ्या वर्षी 250 होतं, चौथ्या वर्षी 500 होतं, 1000 होतं. सो बजेट्स ही वाढत असतात आणि सगळे क्लायंट आहेत ना, या सगळ्या याचे अमलगमेशन करत असतात मीडियम्स. आणि उत्तम मीडिया प्लॅनर कोण माहिती का तुम्हाला? डिजिटलला नावं ठेवण्यात अर्थ नाही आणि डिजिटलवर 100% अवलंबून राहण्यातही अर्थ नाही. सो ज्याला आपण म्हणतो ना की मार्केटिंग मिक्स हा विषय असतो बघा मार्केटिंगमध्ये, तर तो मार्केटिंग मिक्स जे आहे ना ते तुम्ही वापरायला पाहिजे. आता मी पोस्ट ग्रॅज्युएशन स्वतः केलेलं आहे सिम्बायसिसमधनं ॲडव्हर्टायझिंगमध्ये. मी हे शिकलेलं आहे मार्केटिंग मॅनेजमेंट, म्हणून मला माहिती आहे की देअर हॅज टू बी प्रोडक्ट मिक्स ॲज वेल ॲज मीडिया मिक्स तुमचं योग्य पाहिजे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन तुमचं कसं पाहिजे, हे सगळे तुम्ही जर केलं असेल तर तुम्हाला सगळी मीडियम कशी वापरायची ही कला अवगत होईल. हे सगळे एकमेकांशी इंटरकनेक्ट संबंधित आहेत ना आणि एकमेकांच्या ॲडिशन मध्ये काम करत असतात. ते एकमेकांना काउंटर नाही करत आहेत. ते लोकांचा गैरसमज आहे की हा याला खातोय तो त्याला, तसं नाहीये. सपोर्टिव्ह आहे. असं एक कॉम्प्लिमेंट करतात एकमेकांना आणि तसंच वापरायला पाहिजे. आता टीव्ही ला कॉम्पिटिशन लोक म्हणतात डिजिटल आलं म्हणजे प्लॅटफॉर्म आलं, कुठलं युट्यूब सारखं असेल किंवा कुठले असतील, OTT आहे, ते हे कॉम्पिटिशन. मी म्हणतो अरे तुम्ही असा विचार नका करू, ते तुम्हाला कॉम्प्लिमेंट करतायत. रादर तुम्हाला ना याच्यामध्ये ऑप्टिमायझेशनचा चान्स आहे. कसं मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्ही महाराष्ट्र टीव्हीवर जाहिरात पोचते, बरोबर आहे, अमरेला आहे. मग त्या केसमध्ये उलट तुम्हाला फॅसिलिटी मिळाली, OTTवर तुम्ही जिओ टार्गेटिंग करू शकता. बरं, OTT म्हणजे काय? टीव्हीच आहे की तो, अगदीच बरोबर आहे. ते तुम्ही बघता हो. तो इडियट बॉक्स तिथनं इथं आलाय, बरोबर. टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायचे पूर्वी गमती. तर तो तुम्ही त्या मोबाईलमध्ये तुम्ही काय बघता? टीव्हीच बघताय ना. मग आता तुम्ही अमरेला फॉर्म केली टीव्हीवरनं आणि OTTवर तुम्ही राहता, तुम्हाला संधी आली की तुम्ही पुणे टार्गेट करू शकता, तुम्ही फक्त मुंबई टार्गेट करू शकता. सो दॅट विल स्ट्रेंथन युअर ब्रँड ना त्या शहरामध्ये. कारण अमरेला तर चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रभर, किंवा नॅशनल प्रोडक्ट असेल तर नेशन वाईड चालू आहे. आणि एक एक सिटी टार्गेट करू शकता, फोकस करू शकता, कॉन्सन्ट्रेट करू शकता त्या सिटीवर. मग तिथे डिस्ट्रीब्युशन, तुमच्या ग्राउंड फोर्स कामाला लावू शकता आणि स्ट्रेंथन करू शकता. हे चांगलं आहे का वाईट आहे? तर लोकांना हे कॉम्बिनेशन करण्याचं महत्त्व कळलं पाहिजे, असं माझं मत. अगदीच. मग आपला हा जे चर्चेचा विषय आहे, पॉडकास्टचा विषय, हा याच्यासाठी आहे की लोकांमध्ये याच्या बाबतीत अवेअरनेस निर्माण झाला. जाहिरात करण्याला घाबरून जायचं कारण नाहीये ना. त्याला सायन्स आहे, त्याला मेकॅनिझम्स आहेत. एकच आहे जाहिरातीमध्ये, मी तुम्हाला सांगतो की यू नीड टू हॅव कन्सिस्टन्सी. आत्ता केलं सोडून दिलं नाही, ती पुण्यही वाया गेली, सगळे पैसे वाया जाणार. तुम्हाला एक व्यवस्थित तसा रोडमॅप. आता लोक असा प्लॅनिंग, लोक क्लायंट मला प्रश्न विचारतात की आमचं प्रोडक्ट सीझनल आहे तर आम्ही काय वर्षभर जाहिरात? मी म्हणतो अजिबात नाही. ब्रँडिंग स्ट्रॅटेजी तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवा. उदाहरण सांगतो, मी एका मसाल्याची ऍड करतो, मसाला प्रोडक्टची, आणि आमचं दरवर्षी आषाढी त्यांचं ते आखाड स्पेशल कॅम्पेन असतं, कारण ते नॉनव्हेजचे मसाले बनवतात. तर आखाड स्पेशल कॅम्पेन असतं. तर मी नेहमी सांगतो की दरवर्षी करताना कायम करत राहा. वर्षातनं एकदाच करा, पण दरवर्षी करा. दॅट ऑक्युपाईज द स्पेस. आज तुम्ही ओन दॅट स्पेस ना. आज तो जो तुम्ही पॅटर्न तयार केला आहे, तर काही दिवसांनी, काही वर्षांनी असं होतं की आषाढ आला की तुमची आठवण होते, बरोबर ना. तर पूर्वी आईस्क्रीमचं असं असायचं, दिवाळी म्हटलं की साबण येतो, तर साबण येतो. सो असा अर्थ नाही वर्षभर जाहिरात करायला पाहिजे. यू डिसाईड द पॅटर्न. वेअर फार्मास्युटिकल एखादा ब्रँड असेल, लॅक्झेटिव्ह ब्रँड असेल, तर त्याला वर्षभर जाहिरात करायला लागते. याचं कारण असं कोणाचं पोट कधी बिघडेल तुम्ही कसं ठरवणार? बरं, ते प्रॉडक्ट असं नाही आहे की मला गरज नसताना जाहिरात बघून मी घेऊन ठेवलं, असं ते काय बोनविटा किंवा असं नाहीये काहीतरी हेल्दी ड्रिंक प्यायचं, बरोबर आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्याचा पॅटर्न लक्षात यायला पाहिजे तुम्हाला की माझं प्रॉडक्ट काय आहे
आणि मी कधी हायलाईट करायला पाहिजे. आणि आता फार्मास्युटिकल झालं, मी नाटकाचं मग सांगितलं 2-3. आता एखादं ॲग्रिकल्चरल बेस्ड प्रॉडक्ट असेल, म्हणजे पेस्टिसाईड असेल किंवा ते आजकाल प्रोटीन्स आणि काय ते एन्झाईम्स आणि हे असतं, त्यांनी कधी जाहिरात करायला पाहिजे, तर त्यांची सीझनॅलिटी आहे ना. हंगाम ज्याला आता आपण तुम्हाला गंमत सांगतो, तिथं रेटिंग बघून तुम्हाला चालेल का मला सांगा, नाही चालणार. तिथं त्याचा चॉईस काय आहे, त्याला कुठलं लाइकिंग आहे चॅनल, तर ते तो जुळलं पाहिजे. कुठल्या भागात. नॉट ओनली दॅट, आपण ज्याला प्राईम टाइम म्हणतो 9 ते 11 किंवा जे एंटरटेनमेंटवर किंवा न्यूज चॅनलला, तर मला सांगा शेतकऱ्याचा प्राईम टाइम तो असतो का? तो 9 वाजता झोपायला जातो. कारण तो सकाळी पहाटे उठलेला असतो, तर तो अगदीच. सकाळी उठून बाहेर जायच्या आधी 6 ते 7, 7 ते 8 हा त्याचा प्राईम टाइम आहे. बरोबर. सो फार्मास्युटिकल प्रॉडक्ट जसं वर्षभर पाहिजे तसं ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट हे त्यावेळेला हिट केलं पाहिजे ना. मग तिथं तुम्ही प्रीमियम देऊन तिथं स्पॉट घ्या. तो 7 वाजता बातम्या बघणार आहे, तो 10 वाजता नाही बघणार आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे की त्याची लाईफस्टाईल काय आहे, त्याचा पॅटर्न काय आहे लाईफचं. ते जर कळलं तर तुम्हाला कळेल की जाहिरात कुठे करायला पाहिजे. आता चर्चा करतानाच पण कितीतरी मुद्दे आले की एक छोटीशी वाटते जाहिरात चला करून टाकू आपण, पण हे एवढं सोपं नसतं. सर तुम्ही दुसरा एक मुद्दा महत्वाचा मांडला इथे की बजेटच्या संदर्भातला. असं वाटतं जाहिरात म्हणजे मला खूप मोठं बजेट पाहिजे. या बाबतीत तुम्ही काय सांगाल, म्हणजे किती बजेट ठेवायला पाहिजे आपल्या बिझनेसमधलं, तो एक मुद्दा. आणि जाहिरात म्हणजे खर्च की गुंतवणूक. अनेकांना वाटतं जाहिरात यार कशाला करायची जाहिरात, किंवा काय गरज आहे, हेच चाललंय ना आपलं, चांगलं चाललंय. या बाबतीत स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही व्यवसाय चालू करता तेव्हा जागा आयदर भाड्याने घेता किंवा विकत घेता. बरोबर. त्याला काय म्हणतो आपण, इन्व्हेस्टमेंट म्हणतो ना. काही खर्च असतो, म्हणजे जागा घेतल्यानंतर ती मेंटेन करायला, ती साफ करायला माणूस असतो कोणतरी, सर्व्हिस करायला कोणतरी असतं, त्याचा मेंटेनन्स तो खर्च आहे. बरोबर आहे. तर त्या जागेला तुम्ही काय म्हणता, इन्व्हेस्टमेंट म्हणता ना, इन बिझनेस. तसं जाहिरातीतला काही पार्ट आहे ना, हा तुम्ही राखून ठेवायला पाहिजे की ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे. सब्जेक्ट टू ते तुम्ही सतत करत राहणार आहे. जर तुम्ही 1 महिनाच करणार असेल, एकदाच करणार असाल जाहिरात, तर तो पूर्ण वेस्टेज आहे असं माझं मत आहे. तो खर्चच आहे. बरोबर आहे. पण तुम्ही जर त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट नजरेने बघितलं तर अपोर्शनमेंट करायला पाहिजे ना, की माझी 60% खर्च हा ROI साठी, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटसाठी, आणि 40% हा माझा खर्च ती लोकांमध्ये रुजण्यासाठी, परत परत लोकांनी बघण्यासाठी. अशी तुम्ही किती प्रॉडक्ट बघता बघा ना, की तुम्हाला लहानपणापासून आपण बघितलेले प्रॉडक्ट आपल्याला आठवतात. ती काय उगाचच एवढी वर्ष जाहिरात करतायत, मग त्यांनी सोडलं की ते नजरेआड जातात आणि आपण विसरतो. बरोबर आहे. अशी कित्येक प्रॉडक्टच्या जागा वेगवेगळ्या यांनी घेतल्या. याचं तेच कारण आहे की तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिजे. मी तुम्हाला छान उदाहरण देतो, तुम्हाला पटेल. तुम्हाला दिन है सुहाना आज पहली तारीख आहे किशोर कुमारचं गाणं. बरोबर आहे. आजही न चुकता 1 तारखेला आकाशवाणीवर लागतं ते. बरोबर आहे. तर महिन्यात 1 तारीख एकदाच येते ना, त्यावेळी लागतं ना, त्यामुळे लोक रिकॉल व्हॅल्यू. तर तसं मग बजेट कमी असेल तर तुम्ही ठराविक पॅटर्न निवडा आणि त्यावेळी करा, तरी रिकॉल मिळू शकतो. असं काही ठराविक बजेट पाहिजे की अगदी थोड्या याच्यापासूनही सुरुवात करू शकतात. नाही, कसं आहे तुम्हाला सांगतो, इट डिपेंड्स ऑन युअर डिस्ट्रीब्युशन. उदाहरणार्थ तुमचं फक्त प्रॉडक्ट पुण्यामध्ये अवेलेबल आहे, तर तुम्हाला टीव्हीवर जाहिरात करून परवडणार नाही. पण ते सगळ्या महाराष्ट्राचं लेटेस्ट मेजर सेंटर्सवरती आहे अवेलेबल, तर परवडू शकतं. बरं, त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन होतं बरं का, की तुमचं रुरल आहे का अर्बन बेस आहे, मग चॅनल निवडायला लागतात, मीडियम्स निवडायला लागतात, असं आहे. आता तुम्ही जर फक्त पुण्यातच जाहिरात करायची असेल तुम्हाला, तर तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता. काय आहे तर लोकल रेडिओची स्ट्रेंथ काय आहे की तो रिजनल स्पेसिफिक असतो. रिजन म्हणजे एरिया स्पेसिफिक. लेटेस्ट आकाशवाणी विविध भारती FM आहे, तर ते 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आता पुणे FM. बरोबर आहे. मग तिथे जाहिरात करा, त्याच्याबरोबर डिजिटल मीडिया करा. तिथे TV करायला गेला तर चालणार नाही. याचं कॉम्बिनेशन निवड. हा, कॉम्बिनेशन आहे. पण मी 16 वर्ष एका रिअल इस्टेट ब्रँडची जाहिरात केली, ज्याला मी 2000 सालापासून टीव्हीवर जाहिरात केलेली, 2016 पर्यंत. तर त्याने एक मोठी टाउनशिप टीव्हीवरनं आम्ही विकलेली, कारण तो प्रोजेक्ट मोठा होता ना. तो त्याला काय म्हणतो, लिव्हरेज होतं की तुम्ही टीव्हीवर जाहिरात करू शकता. ॲट द सेम टाइम तेव्हा परिस्थिती अशी होती की पुण्यामध्ये फ्लो वाढत होता. सो पुण्यामध्ये फक्त पुण्याचे लोक फ्लॅट नव्हते घेत, सगळीकडनं घेत होते, म्हणून मग ते परवडलं.
तर काही प्रॉडक्टला असं चालू शकतं, पण नॉर्मली एक फंडामेंटल रूल असा आहे की तुमचं डिस्ट्रीब्युशन जिथं आहे तिथं जाहिरात करा. बाकीच्या याला आम्ही स्पिलओव्हर म्हणतो. आणि तसंच पण budget- ते तुम्ही देऊ शकता कधी माहिती आहे ना, जर तुमचा फ्युचर प्लॅन असेल की तुम्ही एक्सपांड होणार आहात त्या त्या शहरांमध्ये, तर तुम्ही अमरेला मीडियमवरती जाऊ शकता. सर तुम्ही माध्यम कसं निवडावं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. उद्योजक चुका नेमका कुठे करतात, तुमच्या अनुभवावरून तुम्ही काय सांगाल हे टाळायसाठी? म्हणजे चुका कुठल्या करतात ते समजलं म्हणजे ते का टाळायचं हे लोकांना समजतं. पहिली सगळ्यात मोठी चूक ना काय नाही म्हणायला पाहिजे आपण, कारण त्याला- परसेप्शन असतं ना माणसाचं, प्रत्येक माणसाचं काहीतरी परसेप्शन असतं. आता उद्योजक म्हणजे मी ऍडव्हर्टायझर या अँगलने घेतो की ज्याला जाहिरात करायची आहे. तो सगळ्यात मोठी चूक काय करतो माहिती का तुम्हाला, तो त्याच्या परसेप्शनवर अवलंबून निर्णय घेतो. म्हणजे मी अशा क्लायंट्सला भेटलेलो आहे, अशा क्लायंटना मी कन्व्हिन्स केलेलं आहे आणि अशा क्लायंटना जाहिरात करताना बघितलं की जे म्हणायचे मी हा चॅनल बघतो इथे जाहिरात करायची, माझ्याकडे हा पेपर येतो मी इथे जाहिरात करतो, किंवा माझ्या घरचे हा चॅनल बघतात इथं करायची. मी तर असा क्लायंट बघितलाय ज्यांनी मला एकदा सांगितलं होतं की अरे माझ्या आई हा प्रोग्राम बघते. तर मी गमतीने, मित्र होतो आम्ही चांगले, मी त्याला गमतीने म्हणलं अरे बाबा एवढ्यासाठी तिथे जाहिरात करायची गरज नाही, मग आपण असं करू लूपमध्ये DVD प्लेअर लावून देऊ. ती जाहिरातीचा ब्रेक झाला की आपली DVD ऑन करायची की आपली जाहिरात टीव्हीवर दिसेल. मग आईला दिसेल. गमतीने. तर मला सांगायचा हेतू काय त्याच्यामध्ये, इन्सल्ट नाही अगदी, अगदी, करायचं. अगदी. मला सांगायचा हेतू असा आहे की तुम्ही कुठं बघता महत्व नाहीये, Customer. तुमचा बायर कुठलं बघतोय ते बघणं महत्वाचं आहे. ते जर तुम्ही केलं तरच पोचाल ना त्याच्यापर्यंत. म्हणजे ज्यांनी घ्यायचं सोडून दुसऱ्यांना जाहिरात दाखवत बसला तो उपयोग काय. म्हणजे कित्येक वेळेला असं होतं की तुम्ही होर्डिंग कुठे लावताय, चुकीच्या ठिकाणी लावू नका ना. बरं होर्डिंग लावलं तर त्याच्यावर चूक काय करतात लोक सांगतो मी तुम्हाला. एवढं पानभर मटेरियल लिहिलेलं असतं त्याच्यावरती, म्हणजे बिल्डरच्या भाषेत सगळा FSI वापरलेला असतो. आता मला सांगा, होर्डिंग हे ॲट अ ग्लान्स मेसेज कम्युनिकेट करण्याचं साधन आहे की मी जाता जाता मला दिसतं, मला कळतं. 3-4 शब्द 5 शब्द याच्यामध्येच मेसेज असला पाहिजे, बरोबर आहे. टीव्हीचे एलबँड असेल बघा, एलबँडवर अगदी बारीक 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 करून लिहिलेलं असतं. तो असतो 10 सेकंद. फार फार तर 2 वाक्य माणूस वाचू शकतो 10 सेकंदामध्ये. काही शब्दच फक्त. हा शब्द त्याच्या पलीकडे वाचू शकत नाही. आता त्या मीडियमची ताकद काय आहे, त्याचं पर्पज काय आहे तर कळलं पाहिजे. म्हणजे प्रिंटमध्ये तुम्हाला एक छान उदाहरण देऊन सांगतो. फार भारी मी मार्केटिंगमध्ये शिकलेलो की तेव्हा केस स्टडी म्हणून आम्ही अभ्यास केलेली जाहिरात होती. एका नॅशनल इंग्लिश लिडिंग न्यूज पेपरच्या फ्रंट पेजवर जाहिरात केली होती विमान कंपनीने. ब्रँडचे नाव मुद्दाम घेत नाही मी, टाळतो. पण काय म्हणतो, विमान कंपनीने जाहिरात केली होती आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी अख्खं पान कोरं सोडलं होतं. हा विमान कंपनी होती आणि खाली फक्त लोगो ठेवला होता. आता कुठे ठेवला होता मला एवढं क्रिएटिव्ह आठवत नाही, खाली लोगो ठेवला होता फक्त. एकच वाक्य लिहिलं होतं, ओनली वी कॅन अफोर्ड टू बाय दिस स्पेस. विमान कंपनी होती, स्पेस म्हणजे ती अवकाश आणि हा, आणि ती रिकामे ठेवणं आम्हालाच परवडू शकतो. ओनली वी कॅन अफोर्ड टू बाय दॅट स्पेस. ते किती मार्मिक कम्युनिकेशन होतं तुम्ही विचार करा. काही जास्ती बोललं तर काही नाही. आता कसं आहे माहिती, तुमचे प्रॉडक्ट आहे ना, आता ह्याच्यावर अजून एक इनडेप्थ जायचं असेल तर तुमच्या प्रॉडक्ट बरोबर तुम्ही मेसेज काय देता ना, सिंगल लाईन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो जर समर्पक असेल ना ती लाईन, तर तुम्हाला बाकी काहीच बोलायला लागत नाही. सर हे ठरवतं कोण? म्हणजे मग हे क्रिएटिव्ह आहे ना. हे जे म्हणजे आता मी प्लॅन करत असेल किंवा मी काम करत असेल तर मी सजेस्ट करतो की हे असायला पाहिजे, इट शुड हिट दॅट वे. म्हणजे मला माहित नाही तुमच्या ह्याच्यावर मला प्रॉडक्टचं नाव घ्यायची परवानगी आहे. अगदी असेल तुम्ही घेऊ शकता. धवतीयुग चूर्ण नावाचा ब्रँड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. तर त्याची पंचलाईन काय माहिती आहे ना, ते लॅक्झेटिव्ह आहे. त्याची पंचलाईन काय माहिती आहे तुम्हाला, आजच रात्री घ्या सकाळी ओके. बस लॅक्झेटिव्हला काय वेगळं सगळा सांगायचं, मेसेज त्यातनं काय वेगळं सांगायचं. व्हॉट इज ओके, फिलिंग आहे. काय फिलिंग आहे प्रत्येकाला माहिती आहे काय फिलिंग आहे, कोणाला सांगायची गरज नाही. बरं कधी घ्यायचं, त्या लाईन मधनं सांगतो, रात्री घ्या सकाळी ओके व्हा. बरोबर आहे. आता हे डिझाईन करताना हा प्रिसाइजनेस आहे ना, तो तेवढं दुसरं काही सांगायला लागतं का सांगा मला त्याच्यामध्ये. संपलं, एम्फसिस होणार, तुमची कमीत कमी जाहिरात होणार आणि लोकांपर्यंत.
तर ही पंचलाईन डिझाईन करण्याची क्रिएटिव्ह आहे, त्यासाठी वेगळं स्किल आहे ते. म्हणजे ते काही माझ्यामध्ये असतं असं नाही म्हणते मी. आमच्याकडे कसं असतं माहिती आहे ना, सगळं काही एकटा माणूस करत नसतो, असोसिएट्स असतात. जसं प्रिंटला मोठा स्टाफ असतो, म्हणजे तुमचा डिझायनर असतो, कॉपीरायटर असतो, आर्ट डिरेक्टर असतो, इवन डिजिटलला सुद्धा हे सगळे लोक असतात डिझाईन करणारे. आता कलर कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, ब्रँड गाईडलाईन्स काय, हा खूप मोठा विषय. हा आता इतक्या एका पॉडकास्टमध्ये सांगता येणार नाही, पण हिंट देऊन ठेवतो की तुमचे बॅकग्राऊंड्स काय पाहिजे, कलर कुठला वापरायला पाहिजे, तो तुमच्या ब्रँडशी कसं पर्सनॅलिटीशी मॅच होतो का, हे सगळे हे असतात. टेलिव्हिजनमध्ये स्टुडिओज असतात, जिंगल म्युझिक कंपोजर असतो, शूट करणारा वेगळा एक्सपर्टीजवाला माणूस असतो. माझं काम असतं कन्सिव्ह करायचं आणि आपण लोकांकडनं करून घ्यायचं. तर हे महत्त्वाचा रोल असतो हा, कारण आय एम द ब्रिज बिटवीन क्लायंट अँड प्रॉडक्ट. करेक्ट. तर हे सगळं, तर माझं असं नेहमी म्हणणं असतं प्रत्येकाला, आजकाल खूप फॅड आलंय तुम्हाला सांगतो, की प्रत्येक क्लायंट असं म्हणतो नाही आम्हाला कळत ना, मी डायरेक्ट जाहिरात करतो. म्हणतो आनंद आहे, करा, हरकत नाही. आता मला नेहमी लोकांना सांगायची अशी इच्छा असते की आम्ही जे काही चार्जेस लावत असू, आता जे प्रोफेशनल आहेत ते देतात. मी अभिमानानं सांगतो, मी अशा प्रॉडक्ट ब्रँड बरोबर काम करतो की जे माझं पैसे किंवा एजन्सीचे पैसे प्रामाणिकपणे देतात. बिकॉज दे नो की मी समजा लेटेस्ट 10 लाख रुपये मीडियमवर लावत असेल, तर मी काळजी घेतो की 10 लाख रुपये तुमचे ROI मिळेल तुम्हाला. बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही लेटेस्ट 5%, 10%, 15% जे काही चार्ज करत असेल, तर 10 लाखासाठी 1 लाख रुपये वाचवायला गेलं तर तुम्ही 10 लाख चुकीच्या ठिकाणी लावू शकता. बरोबर आहे. बरं, हे सांगताना मी अगदी स्पिरिट मध्ये चांगलं हे सांगतो की सगळा पाऊस काय आपल्या शेतात पडत नसतो ना. सो इंडस्ट्रीसाठी हे फायद्याचं आहे. एक तर तुमचा चुकीच्या ठिकाणी पैसे लावणं वाचेल, दुसरी गोष्ट असेल समोरच्या माणसाचं मत विचारात घेणं तेवढंच महत्वाचं असतं. माझं उलटं म्हणणं, पटो ना, डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरनी तुम्हाला सांगितलं, मी नेहमी उदाहरण देतो, न्यूरोसर्जनकडे गेला का जाता हो, कारण तुम्हाला न्यूरॉन सिस्टीम माहिती का काय आहे ते नाही माहिती ना. तसं मीडियम कम्युनिकेशन ही न्यूरॉन सिस्टीम आहे तुमच्या ब्रँडची. बरोबर आहे. तर न्यूरोसर्जननी सांगितलं की मी 2,000 रुपये घेतो, देता की नाही गुपचूप? प्रश्न विचारता त्याला, नाही विचार. बरं, तुम्हाला न्यूरोसर्जनकडे गेला, तो तुम्हाला असं म्हटला की ही औषधं घेतो, तर तुम्हाला वाटतं हा काहीतरी जस्टिफाय झालं. बरोबर आहे. पण तो उद्या म्हणला की तुम्हाला काहीच नाही झालं, व्यवस्थित आहे, ही काळजी घ्या, नीट होईल, आणि ते नीट झालं तरी तुम्ही पैसे देता ना, कारण तुम्हाला माहित नसतं. तर ऍडव्हर्टायझरने हा विचार केला पाहिजे की देर आर जेन्युइन एजन्सीज की जे तुमच्या फायद्यासाठी विचार करतात, तुमच्यासाठी थर्ड पार्टी ओपिनियन जनरेट करतात, रिटर्न्स तुम्हाला तेवढे मिळवून देत असतात. आणि नॉर्मल पद्धत अशीच असते, मोठे मोठे ब्रँड्स आहेत ना, ते जेव्हा ऍडव्हर्टायझिंग एजन्सी सिलेक्ट करतात ना, किंवा कोणी त्यांची कुठलंही असोसिएट, तर ते 1 वर्षाचा हिशोब करतात की परफॉर्मन्स कसा आहे, आणि देन दे डिसाइड वेदर टू कंटिन्यू ऑर नॉट. असं दररोजचं दररोज कधी नसतं इव्हॅल्युएशन. आज नाही काम केलं, आज 5 फोन आले, चांगलं नाहीये, आज 50 आले ही एजन्सी, असं तुम्हाला थोडा एक त्याला वेळ द्या. त्याला स्वॅपिंग स्पेस आहे ना तुम्हाला, की तुम्हाला हालायला जागा पाहिजे ना, आणि तुम्ही ॲव्हरेज आउट केलं पाहिजे ना. तर त्याला काहीतरी पिरियड ठरवलं पाहिजे, आणि मग तुम्ही रिटर्न बघितलं. सर, तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण या तुमच्या सगळ्या 25 वर्षाच्या काळात बऱ्याच वेळेला असं होतं ना, काही गोष्टी खूप गाजतात किंवा लक्षात राहतात, काही गोष्टी फसतात. बऱ्याच वेळेला जाहिरात होऊ शकते. अशा काही तुम्हाला उदाहरणं देता येतील ज्या गाजलेत, 2 उदाहरणं, आणि 2 फसलेत, किंवा म्हणून ज्याला आपण जे वर्क नाही झाले तेवढे? फॉर्च्युनेटली मी आत्तापर्यंत काय टीव्हीवर लिमिटेड क्लायंट्स करतात ना जाहिराती. सो टीव्हीचे थंबरूल काय माहिती आहे ना, तिथं तुम्हाला फेल्युअर येऊन चालतच नाही, कारण तुमचे स्टेक्स खूप मोठे असतात. म्हणजे कॅम्पेनचे जे अमाऊंट्स असतात ना, मोठे असतात. सो तिथं खरंच प्रिसाइजली काळजी घेतली जाते, मी तरी घेतो, की जेणेकरून ब्रँडचे कंबर नाही मोडता कामा, की ते उपयोगच नाही झाला असं होता कामा नये. त्यामुळे आय एम फॉर्च्युनेट इनफ की मी तेव्हा ठरवलं होतं की 99 साली जेव्हा मी माझी एजन्सी चालू केली तेव्हा, की या मीडियमची लॉन्जिटिव्हिटी जास्त आहे, नवीन चालू झालेली मीडियम आहे, म्हणून इथं काम करू. तर फॉर्च्युनेटली ॲज आय सेड, मला फेल्युअर असं मला खूप जाणवलं नाही. हां, सक्सेस मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. मग अशी केस सांगितली दौत्योग चोरणं, तर त्याची सगळ्या लोकांना माहिती, त्याची पंचलाईन सकट लोकांना माहिती. बरोबर आहे. दुसरं रिअल इस्टेटचं उदाहरण घ्यायचं असेल तर मी जिंगल केली होती, जी 16 वर्ष रेडिओवर चालत होती. नाव घेतल्यावर तुम्हाला सगळ्यांना, पुण्यातल्या तर सगळ्यांना लक्षात येईल, घराला घर पण देणार.
लहान मुलांना 2 वर्षाच्या ती जिंगल पाठवते. याचं कारण असं परत तेच कन्सिस्टन्सी. ते कसं असतं सांगू का तुम्हाला, क्रिएटिव्ह तर असलंच पाहिजे. आणि क्रिएटिव्ह लोक ना खूप वाद घालतात की न कळणारी गोष्ट म्हणजे फार हायली क्रिएटिव्ह, हे म्हणजे साधं कम्युनिकेशन आहे. क्रिएटिव्ह म्हणजे काय माहिती का तुम्हाला? क्रिएटिव्ह, बेस्ट क्रिएटिव्ह इज द वन विच इज इफेक्टिव्ह फॉर युअर ब्रँड. मग ते सोपं आहे का अवघड आहे, क्लिष्ट आहे, न कळणार आहे का नाही. कधी कधी न कळणारं कम्युनिकेशन तुमचं काम करून जातं, कधी कधी सोपा मेसेज तुमचं काम करून जातं. तर क्रिएटिव्ह हे ना इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. ते तुम्ही कसं घेताय त्याच्यावर आहे. आणि त्याचा आपण मराठीत जो लसावी हा कन्सेप्ट आहे ना, तसं काढायला लागतो ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला. की बरं, आम्हाला फॉर्च्युनेटली मला अशी लोक भेटली आहेत, याच्यातली क्लायंटसुद्धा आहेत, आणि की ज्यांनी आम्हाला शिकवलं की जाहिरात आहे ना सोप्यातली सोपी, ज्याला अगदी शुद्ध मराठी भाषेत, काय गावरान भाषेत म्हणतात, ढतल्या ढ माणसालाही कळली पाहिजे. याचा अर्थ ती सगळ्यांना पोचली. आणि आम्ही तर म्हणतो सगळ्यात सोपं अवघड समजलं असतं. ते सगळ्यात अवघड असतं. जगातल्या सगळ्यात सोपी गोष्ट ही सगळ्यात अवघड अवघड असते. असतं. आणि टीव्ही मध्ये तर आम्हाला कळायला लागतं. टीव्ही मध्ये ना काय तुम्हाला सांगतो, टाइम मीडियम आहे ना, ते निघून जातं. सो तुम्हाला त्या वेळामध्ये प्रिसाईज सांगायला लागतं. सो मेहनत खूप जास्ती असते त्याच्यामध्ये. सर, जाता जाता ज्यांना ॲडव्हर्टाईज करायची आहे किंवा स्ट्रॅटेजी तयार करायची आहे, अशा लोकांसाठी कुठल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे? पहिली गोष्ट, तुमची फिलॉसॉफी काय. दुसरी गोष्ट, हाऊ यू अप्रोच मार्केट. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो, प्रामाणिकता असेल ना, तर मला नाही वाटत जगात कुठलं प्रोडक्ट फेल होऊ शकतं. की जो विकायला जातोय ना, त्याचा अप्रोच क्लीन असेल ना, तर ते प्रोडक्ट फेल होऊ शकत नाही. तिसरं काळजी घ्यायला लागते, ते योग्य माणसाला सांगा. ज्याला प्रोडक्ट घ्यायचे त्याला सांगा. म्हणजे ज्याला वाचता येत नाही त्याला वाचायला लावू नका. त्याला जे कळेल त्या मीडियममध्ये जाहिरात करा, कम्युनिकेशन करा, व्हिज्युअल कम्युनिकेशन करा, इमेज म्हणजे ज्याला इमेजिंग म्हणतो तसं कम्युनिकेशन करा, वाचायला लावू नका. त्यानंतर चौथी गोष्ट, तुमचं डिस्ट्रीब्युशन त्या हिशोबाने पाहिजे. तुमच्या प्रॉडक्टची अवेलेबिलिटी आहे का, तुम्ही किती मार्केट केटर करू शकणार आहे. कधी कधी तुम्हाला सांगतो मी अशा केसेस बघितल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ती डिमांड केटरच करू शकत नाही, आणि मग जाहिरात करून वाया जाते ती. आणि मग त्यातून निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो की जाहिरात दिसते पण हे प्रॉडक्ट अवेलेबल नाही. तर हा इक्विलिब्रियम आहे, हा फार हुशारीने ठेवायला लागतो. रादर कधी कधी मी असं म्हणतो की ओव्हर अवेलेबिलिटी असण्यापेक्षा कधी कधी कमी स्केअरसिटी असणं परवडतं, कारण फुल असतो, डिमांड असतो. एका टू व्हीलर कंपनीचं उदाहरण सांगतो तुम्हाला, सक्सेसफुल टू व्हीलर कंपनीचं उदाहरण आहे. इंडियात आल्यानंतर त्यांनी ऑलमोस्ट 4-5 वर्षापूर्वीपर्यंत एक पॉलिसी अवलंबली होती, तुम्ही अनुभवली होती. तुम्ही गाडी घ्यायला गेला की ते म्हणायचे आता नाही आहे, 8 दिवसांनी मिळाली. असो नसो, इट्स अ पॉलिसी, बिकॉज दॅट क्रिएट्स द बॉयन्सी ऑफ द ब्रँड इन मार्केट. सो डिस्ट्रीब्युशन हे आहे. आणि 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला, तुम्ही जे बोलताय तेच कस्टमरनी एक्सपिरियन्स केलं पाहिजे. हे जर 5 गोष्टी पाळल्या तर मला नाही वाटत कुठलीही जाहिरात, कुठलंही कम्युनिकेशन, कुठलंही प्रॉडक्ट अयशस्वी होऊ शकतं. अगदी खूपच महत्त्वाच्या गोष्टी सर तुम्ही सांगितल्यात. म्हणजे बजेट अप्रोच काय असावा, बजेट किती असावं आणि माध्यम कसे निवडावं, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या. त्याच्यामुळे ज्यांना आता आपल्या प्रॉडक्टची, बिझनेसची एक स्ट्रॅटेजी बनवायची आहे, या जाहिरातीची स्ट्रॅटेजी बनवायची आहे, त्या सगळ्या लोकांसाठी हा जो पॉडकास्ट आहे, याच्यातले गोखले सरांनी ज्या काही टिप्स दिल्यात त्या टिप्स खूप उपयोगाच्या येतील, खूप त्यांना उपयोगी पडेल. आणि तुमची जाहिरात ही नक्की ग्राहकांच्या मनात, ज्यांना घ्यायची आहे तो प्रॉडक्ट, त्यांच्या मनात बसल्याशिवाय राहणार नाही. हे आमचे यशस्वी उद्योजक सगळे पॉडकास्ट हे स्पॉटिफायवर तुम्हाला बघायला मिळतील. आणि आम्हाला एक लक्षात आलं असं, बरेच लोक पॉडकास्ट बघतात, व्हिडिओ बघतात, पण ना लाईक किंवा सबस्क्राईब करत नाही. एक तुमचं लाईक, एक सबस्क्राईब, एक कमेंट आहे, ते आमच्या सगळ्या टीमची एनर्जी लेवल वाढवतं, आम्हाला नवीन एक प्रेरणा मिळते. त्याच्यामुळे तुम्ही या पॉडकास्टमधून कुठल्या 3 गोष्टी आवडल्या तेही आम्हाला सांगा. आणि तुमची स्ट्रॅटेजी जाहिरातीची या बनवायला हा पॉडकास्ट नक्कीच उपयोगाचा येईल. पुन्हा भेटू एका नवीन गेस्टचा. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा आणि पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.